तर हाय मित्रांनो, तर आज तारीख आहे 10 ऑक्टोबर. काल जसं स्ट्राईक झाल्यानंतर आज आपण म्हणजे खूप दिवस झालं व्हिडिओ टाकून आता कंटिन्यू टाकायला स्टार्ट करणार आहे. तर जसं बोलतो आपल्याला एक चॅलेंज घ्यायचं. तर खूप दिवसाचं याच्या अगोदर पण हे चॅलेंज केलं आहे 24 आवर्स ऑनलाईन ड्युटी. म्हणजे आता आजचे वाजले 10, आज तारीख आहे 10 आणि आता 6:30 वाजलेत. तर आपण 7 वाजता ऑनलाईन ड्युटी जाणार आहे. म्हणजे आज 10 तारखेचे 7 म्हणजे रात्रीचे 7 ते उद्या 11 तारखेचे रात्री 7 वाजेपर्यंत आपण कंटिन्यू काम करणार आहे. म्हणजे आपण सगळे ओला, उबर, रॅपिडो सगळ्या ॲपवर कंटिन्यू 24 तास काम करणार. बघायचं स्ट्राईकनंतर रेट वगैरे कसे आहेत आणि कशी आपली ड्युटी होती. आता घरात निघालो आहे, गाडी वॉशिंग करायला टाकलेली बघू झाली असेल आत्तापर्यंत. तर गाडी वॉशिंग वगैरे करून झाली आणि आता पॉलिश वगैरे करतात ते. तर थोडा वेट करूया, तोपर्यंत गाडी होऊन जाईल रेडी. सांगते फ्लिपकार्टवरून पार्सल मागवलेलं पंक्चर किट आहे, तर ते पण घेतले सांगते. तर मित्रांनो आपण आलो गाडीमध्ये आणि असं बघू शकता एकदम पूर्ण चकाचक झाली गाडी. त्यांनी शाईन वगैरे पण मारले आणि सांगते आपण आजच्या पुरती कॉलगेट आणि ब्रश पण घेतलं. हे ठेवूया आपण आपल्या अमब्रेशमध्ये, कारण मॉर्निंगला आपल्याला लागेल, कारण आपण 24 आवर्स काम करणार आहे. तर मॉर्निंगला ब्रश वगैरे करावं लागेल. तर आता बघू शकता 7:15 वाजलेत, 8:16 झालेत. तर आपण आता ऑनलाईन जातो आहे. पहिला मी उबर आपली गाडी तर किलोमीटर मी 0 केलेत बघू शकता, दिसतं हां तर शो होते. आणि CNG माझा फक्त वरच्या 2 कांडी कमी आहेत, भाव आहेत आणि फुल करून आलता पण 2 कांडी कमी झालेत. तर ठीक आहे, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. थोडंफार डिस्प्लेचा ब्राईटनेस कमी करूया. तर फोटो मागतो ऑनलाईन यायला, तर पहिला फोटो वगैरे देतो आणि ऑनलाईन येतो. ऑनलाईन आल्या बघूया आपला पहिली ट्रिप कुठं लागते. तर मित्रांनो जसं आपण ऑनलाईन गेलो तसं आपल्याला पहिली ट्रिप लागली आहे रावेतला ड्रॉप करायचं आहे. 12 किलोमीटरचे 222 का 23 रुपये मला दाखवले. म्हटलं ठीक आहे, पर किलोमीटर 20 पण राईड भेटतात. असे रेट आपल्याला भेटले सकाळपर्यंत, तर चांगलंच आहे. तर अर्निंग पण थोडीफार चांगली होईल. तर मला 6 मिनिटाचं दाखवत आहे पिंपरी चिंचवड आपलं PCMC मेट्रो जवळ आहे. तर तिथनं आपल्या घरापासून मेट्रो तर मग मोजून 6 मिनिटं हार्डली आहे. फक्त ब्रिजवरती किंवा तिथं ट्रॅफिक नको लागावं, थोडंफार लाल तर दिसतंय टायमिंगमध्ये. आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं की आपल्या घराच्या बाहेर वॉशिंग सेंटर म्हणून आपल्याला जास्त लांब जावं लागत नाही. तर ठीक आहे, जातो कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप केला दाखवतो तुम्हाला किती भेटतात ते आपल्याला या ट्रिपचे. म्हणजे 222 आपला पूर्णच अमाऊंट भेटणार आहे, 222 का 23 आहे. तर ठीक आहे, आणि ड्रॉप राईड कंप्लीट करायला माझ्यामध्ये जास्त नाही 20 ते 22 मिनिटं लागतील, जास्त टाईम नाही लागणार आहे. थोडं पण आता मोठं विंडो चालू ठेवावं लागेल मला, कारण आता गाडी वॉश तर लवकर चालते, फक्त हे पुसायला वगैरे म्हणजे आता शाईन वगैरे मारायला थोडंफार अंधार झाला आणि गेट कसे ओपन होते त्यामुळं मच्छरी आहेत ना ते आतमध्ये आले. तर त्यामुळे कसं मी आता नोटीस केलं की आतमध्ये फिरतात AC मध्ये. असं तर मी रात्रीचा AC लावत, आता मी बसलेला व्हिडिओ काढत होतो म्हणून AC लावलाय. तर ठीक आहे, तर जाऊया आता कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप करूया आणि पुढची ट्रिप बघूया कुठं चांगली ट्रिप लागला पाहिजे तर बरं वाटेल जरा. आणि ओलाचा आपला रिचार्ज आहे, ओलाचा पण यूज नाही झाला आहे. काल तसं पण स्ट्राईक होती, तर ओलाचा पण एक ऑनलाईन जाणार आहे. ओलाला पण रेट लागले असेल तर ओला कंटिन्यू मारायचं. फक्त एवढंच मला आहे की माझ्या उबरला माझे कॅन्सलेशन 18% झालेत, तर ते कॅन्सल ते कमी करायचे. तर ते बघूया किती वेळ लागतं कमी करायला, किती ट्रिप आज कंप्लीट होतात आपल्या 24 तासामध्ये. उबरच्या किती होतात, ओलाचे किती होत आहे आणि ओव्हरऑल CNG काढू आपला प्रॉफिट. आपण एडिंगला जसं बघतो रेग्युलर होतं तसं बघणार आहे. बाकी हा का माझा व्लॉगमधला पहिला चॅलेंज आहे, तर बघूया पूर्ण होतोय की नाही. मला पूर्ण तर करायचा आहे. लास्ट टाइम थोडा पूर्ण नव्हता झाला, त्याच्या अगोदरचा एक केला तो पूर्ण झाला, पण लास्ट टाइमचा नव्हता झाला कारण मला झोपेला लागले. मग आपण 18 तास का 17 तास काम केलं. तर ठीक आहे, बघूया तरी. आता मी झोप कंप्लीट केली आणि काल पण कसं स्ट्राईक होती त्यामुळे आपण गाडी वगैरे तर काढली नाही आहे. तर त्यामुळं जास्त मला झोप लागणार नाही. झोप माझी पूर्ण मला असं इतका कॉन्फिडन्स वाटतोय. तर बघूया काय होतंय. तर जाऊया आता कस्टमरला पिकअप करते, ड्रॉप केला दाखवतो. तर जसं बोललं तर 222 रुपये आपल्याला भेटले या ट्रिपचे. तर ही ट्रिप झाली कंप्लीट आणि आता इथं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. ती ट्रिप लागली आपल्याला, तर बघू शकता 5 मिनिटावरच आहे पिकअप. आणि आपल्याला ही ट्रिप कुठं आळंदी का कुठं ते 17 किलोमीटर आहे तिथं ड्रॉप करायचं आहे. तर त्याच्या आपल्याला 277 काहीतरी रुपये दाखवलेले. तर एक्सेप्ट केले ट्रिप, जाऊया कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप केल्यावर बघूया त्यानंतर आपल्याला किती भेटतात ते. हाय ज्योती नावे कस्टमर तर बोलवते, जाऊया लवकर. तर मित्रांनो दुसरी ट्रिप पण झाली कंप्लीट, त्याचे आपल्याला भेटले 278 रुपीज. तर या ट्रिपला करूया कंप्लीट. तर 278 पूर्ण आपल्याला भेटलेत, काय कमिशन कट नाही झालं. नवीन रिचार्जमध्ये ही सिस्टम आहे. आता मोस्टली सगळ्यांना माहितीच असेल, कारण सगळेजण यूज करतात आणि पास लॉन्च होऊन पण झाले 10 दिवस, त्यामुळे सगळ्यांना माहीत असेल. तर ठीक आहे, ओव्हरऑल आता अर्निंग झाली आपली टोटल 500 रुपये झालेत. आणि टाईम झाला आता बघू शकता 8:30 वाजले, दीड तास आपले 500 रुपये झालेत. आता माझा विचार 250 आणि 200च्या वरच्या ट्रिप घ्यायच्या, छोट्या ट्रिप नाही घ्यायच्यात. तर बघूया तिथं पुढची ट्रिप लागायला किती लागतात. तर ओला ओपन जाऊया ऑनलाईन. तर ओला जसं आपण ऑन केलं म्हणजे माझं जे या मोबाईलमध्ये अकाउंट आहे ज्यात व्हिडिओ रेकॉर्ड करतो ते मी
माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये ऑन केलं तर माझ्या आयडीवर मला आली लगेच 400 समथिंग रुपयाची आली आहे, 440 का किती तरी आहे ओलाची ट्रिप आहे. तर म्हटलं चला आपले 900 रुपये म्हणजे आसपास 1000च्या आसपास आपण जाऊ आता. ट्रिप तर आहे आमची, तर चालते काय प्रॉब्लेम नाही. तसं आपल्याकडे खूप टाईम आहे काम करायला, 24 आवर्स करायचं. आत्तापर्यंत आपले 9 वाजायला म्हणजे 2 तास पकडा होत आलेत. तर ही ट्रिप कंप्लीट करायला तर अजून 1 तासभर आपला जाईल. जर ट्रॅफिक वगैरे नाही भेटलं तर ट्रॅफिक वगैरे भेटलं तर थोडा टाइम स्पेंड होईल. तरी बघूया किती वेळ लागतंय. तर कस्टमरची कॉल करू, ऑर्डर आधी ट्रिप कन्फर्म केली. कारण ओलाच्या असं किती वेळा माझ्यासोबत झालंय की आपण लोकेशनला जातो, कस्टमर नसतो किंवा कधी कधी फेक ट्रिप असते. म्हणून मी तर एवढंच बघ, कधी पण कस्टमरला कॉल लावा आणि राईड कन्फर्म करा ओलाच्या आणि मगच जावा. तर ठीक आहे, तर आलो लोकेशन. कारण हे पण झालंय माझ्यासोबत की आपण जर ओलाची ट्रिप आपल्याला आली आहे, आपण किंवा उबरच्या सोबत पण असं झालंय की जर रायडर कॅन्सल करतो तर दुसऱ्या रायडरला ट्रिप जाती, जर जोपर्यंत कस्टमर स्वतः नाही कॅन्सल करत. किंवा 2-3 रायडरने कॅन्सल केली तर ती ट्रिप कॅन्सल होती स्वतःहून. नाहीतर आपण जातो लोकेशनवर, ट्रिप चांगले अमाऊंट वगैरे बघून किंवा जवळचे म्हणून जातो आणि तिथे गेला कशा कोल्याला कशा बोलतो तुम्ही आधी मीटरने बोललेला म्हणून मी बोलायला कॅन्सल करून. तर तो जे बोललेला असतो ते आधीच्या ड्रायव्हर सोबत बोलला असतो आणि ड्रायव्हर चेंज झालेला असतो. कस्टमरला अपडेट येतो पण कस्टमर बघतो की नाही बघत. जो असं रेग्युलर बुक करणारा असेल किंवा चांगला लिहिता वाचता असेल तर त्याला माहित पडतं. पण ठीक आहे, कधी पण ही गोष्ट लक्षात ठेवा. आता असं चालले वगैरे ओनली मीटरवर त्यामुळं. तर ठीक आहे, कस्टमर वाटतं आलेत, कस्टमरला पिकअप करतात. ड्रॉप केला दाखवतो तुम्हाला किती भेटतं ते. ड्रॉप केला मग कात्रजला 503 रुपये कलेक्ट केलेत कस्टमरकडनं आणि आपल्याला भेटले सांगतो 445 रुपये भेटलेत आपल्याला, बघू शकता. आणि आता वाजले 10 मिनटं झालेत. छोटी ट्रिप नाही ॲक्सेप्ट करते. बरोबर तासभर आपल्याला लागला यायला. इथनं तर बाहेर निघूया. फक्त हे बघा इथे कात्रज या साईडला असे छोटे रस्ते असतात ना, म्हणून कधी कधी यावं असं वाटत नाही. पण अमाऊंट चांगली होती त्यामुळे ॲक्सेप्ट केली आहे. भाई जा थांबला तर निघाला आता आपण इकडनं. तर मेन रोडला जाऊन आता उबर पण स्टार्ट करतो. बरोबर मला आहे ना 1 तासभर लागला यायला, कारण जास्त ट्रॅफिक नव्हतं काय नव्हतं. पटदिशीने इथं बाहेर निघूया आणि जर कुठं खायला वगैरे चांगलं असेल मेस वगैरे तर मेसवर जेवूया. नाही तर मग लास्ट सोबत आपल्याकडे चायनीजच आहे. तर नाहीतर रात्री मग तेच अंडर राईस वगैरे तेच चालू असणार. मित्रांनो जे आपले हे 445 भेटलेत. मग कस्टमरचं 503 पे केले, 445 आपल्याला भेटलेत. आणि 945ची अर्निंग आपली झाली आत्तापर्यंत. 10 वाजेपर्यंत 10 वाजून 12 मिनिटं झालेत. म्हणजे ओव्हरऑल टायमिंग बघा 7 ते 9 3 तास पकडा. 3 तासात आपले 1000 रुपयाच्या आसपास झालेत. आता अजून या पुढं 300-350 राईड भेटली तर अजून चांगलं. आता म्हणतो मस्त मोठमोठ्या राईडला कंटिन्यू भेटल्या ना टार्गेट पण लवकर कम्प्लीट होईल. अजून CNG आपला हाफ टँक आहे. गाडी टोटल 61 किलोमीटर चालली आहे. असं सांगत नाही, फोटो व्हिडिओमध्ये दाखवलेलं बरं. काय जण बोलतात की फोटो वगैरे दाखवा असं तसं. त्याच्या मी थोड्या वेळात व्हिडिओज काढून दाखवतो. टोटल रनिंगची पुढची एक ट्रिप मारतो आणि टोटल आपल्या रनिंग गाडीची किती झाली आहे, CNG किती बाकी आहे आणि आपला अर्निंग किती झाली आहे. तर उबरकडनं लागली ट्रिप. पुढची स्टेशनला ड्रॉप करायचं 10 किलोमीटरचे 220 रुपये काहीतरी देते आणि इथं 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तेव्हा पिकअप करूया आणि ड्रॉप केला दाखवतो टोटल रनिंग आपली किती झाली. आणि CNG तिथला पंप रिकाम असेल तर CNG पण भरून घेऊया रात्रीसाठी. ट्रिप ड्रॉप केली स्टेशनच्या बाहेर. आपण बघू शकता त्याचे 230 रुपये भेटलेत आपल्याला. आणि हे 230 आत्ता ॲड करतो त्याच्यात 230 तर 1175 रुपये तर झालेत. आणि याच्यामध्ये बघूया आपला CNG बघू शकता अजून हाफ कांडी आहे, अजून हाफ टाकी आहे आणि 71 किलोमीटर चालली माझी गाडी. तर सकाळी 2 कांड्यात आपण स्टार्ट केलं तर 0 केल्यानंतर 71 चालली आहे. 70 अजून अर्धी टाकी आहे. आणि टाईम बघू शकता आता 23 वाजून 2 मिनिटं 11 वाजून 2 मिनिटं चालेत. टोटल आपली अर्निंग आतापर्यंत झाली आहे 1175. म्हणजे अजून मोठी ट्रिप वगैरे मारली तर 1500 रुपये होऊन जातील. तर बघूया आता इथनं स्टेशनकडनं ट्रिप लागली पाहिजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार. तर बघूया एक लागलेली कोल्हेवाडीची होती पण एक्सेप्ट नाही केली. म्हणजे तिथं जाऊन तिथं कधी परत येणार म्हणून आता वाट बघतो दुसऱ्या ट्रिपची किती वेळ लागते. तर स्टेशनवरून वाघुल्या ट्रिप ड्रॉप केले 15 किलोमीटरचे 297 रुपीज आपल्याला भेटलेत. तर ठीक आहे, तर हे ॲड करूया आपल्या अर्निंगमध्ये. 297 कस्टमरकडनं घेतलं आपल्याला भेटले 293 रुपीज. तर ठीक आहे, आता इथनं 293 प्लस करूया 293
468 रुपीज झालेत. म्हणजे आतापर्यंत आपले झालेत 1500 रुपये पकडा, 1500 राऊंड फिगर पकडा. तर आता इथनं बघूया इथं कुठली ट्रिप लागते पुढची. तर बघू शकता पूर्ण अंधारच आहे. तर जातो इथनं बाहेर मेन रोडला जातो, तिथनं बघा एअरपोर्ट साईडची खराडी साईडची ट्रिप लागायला. कारण मग तिथं गेलं आपलं जेवण वगैरे करता येईल. एक छोटीशी इन्फॉर्मेशन शेअर करायची होती आज मला. म्हणजे भेटलं असं विचारलं मी, जो एव्हरेस्ट फील्डचा एक ड्रायव्हर होता स्टेशन जो आपल्याला भेटलेला पाशी बोलत होता. तर मी पण त्याची थोडंफार बोललो वगैरे. त्यांच्यामध्ये सिस्टम अशी आहे की आपल्याला जसं ड्रायव्हरचा पास आपल्याला हे करावा लागतो परचेस. त्यांना पास वगैरे असली काही सिस्टम आहे. आणि त्यांना आता राईडची अमाऊंट पण पूर्ण भेटतात. त्यांचा फक्त जो विकली रेंट आहे तो भरायचा असतो एव्हरेस्ट फील्डला, तर भाडं असतं ते द्यायचं असतं. बाकी त्यांना पास वगैरेची सिस्टम जे फील्डला जॉईंट आहे, जे ड्रायव्हर भाड्याने गाडी घेऊन चालवतात, फील्डच्या थ्रू चालवतात, त्या लोकांसाठी पास नाही. हा फक्त जे ओन कार आहे त्यांच्यासाठी हा पास आहे उबरचा, जो लॉन्चर आहे तो. तर ही इन्फॉर्मेशन त्या जणांना माहीत नसेल, कारण कोणी जास्त विचारलं असेल. ज्यांचे कोणाचे मित्र वगैरे असतील एव्हरेस्ट फील्डची गाडीवर चालवते त्यांना एकदा विचारा, तुम्ही माहिती ते सांगतील. तुम्ही हेच म्हटलं यार आपल्यापेक्षा तर जास्त फायदा. मग यांचं ते जर दोन ड्रायव्हर ठेवून जर त्यांनी काम केलं तर. कारण सिंगल ड्रायव्हर तर मी त्यांना विचारलं तुम्ही किती वाजता काढले. मी सकाळी 7 वाजता काढलं, दुपारी 12 वाजता बंद केलं, नंतर रेट कमी झाला, परत 7 वाजता काढली. ते अशा करून ते 12 तास चालवतात ते. पण ज्या टाइमला ते बोलले एका ड्रायव्हर तर नाही परवडत, एका ड्रायव्हर मी महिन्यावर केलं तरी माझे 15 ते 13,000 रुपये 14,000 रुपये सगळा खर्च काढून उरतात. तर साहजिकच आहे, त्यापेक्षा नोकरी केलेली बरी 12 तास असं काम करण्यापेक्षा. तर हेच आहे. आणि 2 ड्रायव्हर ठेवलं की तर जर ते मॉर्निंगला जातात त्यांना दुपारच्या जे कमी रेटवाले ट्रिप आहे ते आता घ्याव्याच लागतील. तर ते असं झालं की असं खा तसं का एकच गोष्ट होती. तर आता मला ट्रिप तर लागतो ओलाकडनं, पण ते 202, 150 अशा ट्रिप लागतात. अशा ट्रिप नको मला. 300, 250 प्लस जर असेल तर ठीक वाटतं, कारण त्याच्या टार्गेट जरा लवकर कम्प्लीट होतं. आता 1500 पर्यंत झाले, अजून जरा 300, 400 ट्रिप मारली जाते, 2000 कम्प्लीट होतील. तोपर्यंत बघू मी हळूहळू आपलं पुढं आलो वाघोलीच्या. 221 आता हे लोहगाव कोतवाल कॉलनी आहे. 12 किलोमीटरचे आपल्याला पडतं ते 221 रुपये लोहगावला. नको बघू पुढचं कुठे ट्रिप लागते. सिटी साईडली कुठली तरी घेऊया, म्हणजे स्टेशनच्या कडली वगैरे तर बरं पडेल, किंवा एअरपोर्ट वगैरे, म्हणजे तिथून आपल्याला पुढची ट्रिप पण भेटू शकते. तर ओलाकडनं ट्रिप लागली आपल्याला इथली पुनावल्याची 500 समथिंग काय दाखवलेलं. म्हटलं चला एक तरी मोठी ट्रिप लागली. आता जस्ट मी म्हणजे कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचलोय. त्या मॅडमनी वाटतं रॅपिडोवर पण टाकलेली 413 रुपये काय ते दाखवत होते. पण आपल्याला ओलावर आपण एक्सेप्ट केली. ओलावर 545 काहीतरी आहे. तर रॅपिडो काय एवढा रेट कमी देतं काय माहिती. पण ठीक आहे, असू द्या. आपण आता कस्टमरनी मला कॉल केला, त्यांना कॉल लावतो. थांबलेत. बाय. तर ट्रिप ड्रॉप केली बघू शकता. 544 रुपये आपल्याला भेटलेत. मॅडम आत्ताच गेला इकडनं. तर आपला CNG आला आहे 2 कांडीवर. टोटल गाडी चालली आहे 132 किलोमीटर. आणि आपली अर्निंग झाली आहे याच्यामध्ये 44. आपल्या डेली अर्निंगमध्ये 544 ॲड करा. 544 टोटल 2012 रुपयाचं काम झालं आहे आत्तापर्यंत बघू शकता. आणि टाईम झाला आता इथं वाजलेत 11 तारखेचे सकाळचे 1:30. ओव्हरऑल 7 वाजता गाडी काढलेली आहे. ते 6-6.5 तास झाले. तर ठीक आहे, बऱ्यापैकी चांगली अर्निंग झाली. माझ्या मते मॉर्निंगपर्यंत 3,500 रुपये तरी व्हायला पाहिजे. 3,500 झाले तर ओव्हरऑल सगळं कट वगैरे करून आपले 2500-2600च्या आसपास पैसे राहतील. तर बघूया काय होतंय. आता इथनं बघा पुढची कुठं लागते. इथनं आधी CNG भरायला जावं लागलं. अजून जेवण पण नाही केलं. जेवण बघू इथं कुठं काय भेटलं चांगलं तर जेवण वगैरे आपण करूयात. तर CNG माझे फिल गेला आपण. तर बघू शकता टाकी एकदम फुल झाली आहे. टाकी फुल केली आहे. तर 690 रुपये काहीतरी CNG बसला आहे. 700 रुपयात पकडा. आणि आता इथनं पुढची टिप लागली 5 मिनिटाच्या याच्यावर पिकअप आहे. सोमापेठच्या कुठे ड्रॉप करायचे 258 का 50 रुपये दाखवलेले. म्हटलं ठीक आहे त्याला कंप्लीट करूया. ओलाकडनं ट्रिप लागली आहे. तर जाऊया कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप केल्यावर दाखवतो किती भेटतं ते. इथं आपण आलो स्टेशनजवळ. स्टेशनवर ट्रिप ड्रॉप केली. 294 रुपीज भेटले या ट्रिपचे आपल्याला. 294 ॲड करूया. 294 ठीक आहे. तर 2300 झालेत. आणि टायमिंग बघू शकता 2:41. ठीक आहे, बघा आता पुढची ट्रिप कुठे लागते. तर बाहेर नाही तर कुठे नाश्ता वगैरे करून घेऊया. ते जेवणच करून घेऊया आपण.
स्टेशनच्या बाहेर आल्याला गाडी लावली इथं आपण आपली, आणि इथं बघितलं अंडा राईसवाला होता. आता तिथं 2-3 जण खातात आहे म्हणून म्हटलं करता आपण पण खाऊन बघूया. टेस्ट त्याच्याकडे लागलं मी एकदा पलीकडं खाल्लेलं तर तेवढं काय छान नव्हतं. आता इथं बघूया कसं लागतंय. जे कोणी जे इथं खाल्लं असतं त्यांनी सांगा त्यांचा एक्सपिरियन्स. आता बघूया आपल्याला कसं लागतं. स्टेशनवर पुढची ट्रिप लागली आहे 15 किलोमीटरचे. 300 रुपये भेटतात ते लोणी कालबोडचे. तर आउटसाईडला जायची इच्छा नव्हती पण म्हटलं जातं तिथं हडपसरला लगेच लिहू शकतो आणि तिथनं आपल्याला पुढची ट्रिप लागू शकते. हिल स्टेशनच्या बॅक साईडलाच होतो मी आणि बॅक साईडवरूनच पिकअप आहे म्हणून एक्सेप्ट केली आहे. आता बघा पुढची ट्रिप कधी लागते. तर ही ट्रिप ड्रॉप केली इथं लोणी कालबोडला, जे विश्वराज हॉस्पिटल माहीत असेल सगळ्यांना, तर त्यासमोर ड्रॉप केलं आहे. तर 300 रुपये भेटले आपल्याला टोटल पूर्ण. तर इथनं आता मला एक रॅपिडोची ट्रिप लागली होती पण कस्टमरनी काय स्वतःहून कॅन्सल केली म्हणून काय बोलताना बघू शकता ट्रिपमध्ये दाखवतो मिस्ड कॅन्सल. हां टर्मिनल 2ची होती, टर्मिनल 2ला ड्रॉप करायचं होतं अंधेरी ईस्टला. तर त्याचे इथं 0 दाखवता येईल कस्टमर दिस ऑर्डर कॅन्सल बाय कस्टमर. 3600 रुपये काहीतरी दाखवलेले. जर एक्सेप्ट झाली तर कस्टमर आला असता तर आपला टार्गेट पण कंप्लीट झालं असतं, लवकर घरी गेलो होतं. पण ठीक आहे असू द्या, झाली कॅन्सल नशिबात नव्हती. तर इथनं बघूया खराडी या सिटी साईडची कुठली लागते ते. तर ओलाला पण जातो ऑनलाईन, बघा किती लागतं पुढच्या ट्रिपला आणि कुठली लागते. जी ट्रिप पण लागली आहे 5 मिनटावर पिकअप आहे. स्टेशनला ड्रॉप करायचं आपल्याला. ते 10 किलोमीटरचे 220 दाखवले. रॅपिडोकडनं पडले, रेट चांगला आता एक्सेप्ट केली आहे. आता जाऊया आणि बघ कस्टमरला ड्रॉप करतो आणि स्टेशन बांधा जरा 300-350ची लागली तर आपलं 3,000चं टार्गेट पण कंप्लीट होते. तर बघा लागली तर चांगलंच आहे, नाही तर चान्स नाही. कारण का वाजता मला छोटाच राईड वाजता ते. स्टेशनला ड्रॉप केला मग बॅक साईडला ड्रॉप केला. 270 रुपये आपल्याला भेटले. 232 दाखवलेले 30 का 40 पण 70 अपडेट झाला. फेअर 70 भेटले, ठीक आहे चांगला भेटला आहे. आता इथं बघूया कुठे ट्रिप लागते. रॅपिडो तर नाही लागतं, ओला आणि उबर ऑनलाईन जाऊया आपण. तर मित्रांनो थोडीफार मला झोप पण यायला लागली पण थोडा चाय वगैरे आपल्याला व्यवस्थित होईल. 5:15 वाजलेत. 5 वाजून 15 मिनटं जसं आपण रेल्वे स्टेशनला आलो त्यामध्ये अर्धा तास होत आला. मला ट्रिप तर काय लागलेला आहे, लागते 150-170च्या लागते. त्या ट्रिप मारून काय अर्थ नाही म्हणून मी तर त्या नाही मारत. अजून असं जर 5 15 मिनिटं असं राहिलं तर घेतो कुठली तर छोटी ट्रिप, ती कंप्लीट करतो. त्यानंतर बघा कुठे ते मोठी ट्रिप लागेल. कारण आपण स्टेशनला आहे, जर स्टेशनला ट्रेन आली तरच पुढची ट्रिप लागेल, नाही तर मग लागणार नाही. आपल्याला थोडं स्टेशनच्या आउटसाईडला जावं लागेल. बघूया तसं पण आता 6:30-7च्या नंतर ऑफिस तर ओपन होऊ शकतात काय कारण सॅटर्डे संडे म्हटल्यावर काय करणं सुट्टी. आता या आंबेगाव बुद्रुकची लागली आहे 13 किलोमीटरचे आपल्याला 196 रुपये भेटतं ते. मग काय फायदा नाही जाऊन त्या साईडला ट्रिप लागणार नाही, रिकामावं लागेल. ठीक आहे बघा पुढची ट्रिप कुठं लागते. वाटतं इथं सर्च पे दिसतंय एअरपोर्ट साईडला आणि कोरेगाव पार्कला. तर इथनं थोडं आपल्याला हलावं लागणार कारण खूप वेळ झालं ट्रिप नाही पडत आहे. जसं बघू शकता आता 5 वाजून 20 मिनटं झालेत. ही बिबेवाडीची लागली आहे. तर चांगली ट्रिप कुठली लागतच नाही आहे. तर इथनं हलूया आणि जाऊया दुसरीकडं आणि बघूया ट्रिप लागते. एअरपोर्ट साईडला जाऊया थोडंफार, नाही तर कोरेगाव पार्क साईडला. ट्रिप काय लागत नव्हती, एक पुढची ट्रिप लागली छोटी, पिकअप समोरच आहे. एक्से केले 170 रुपयाचे. म्हटलं जाऊया पूर्ण करूया. तर बघूया कस्टमर कुठं थांबलेत. इथनं ते 1 मिनटावर दिसतंय पण इथं रोडवर तर कोण दिसाना झालं. समोरच आहे कस्टमर कुठं तरी, कॉल लावतो बघूया. तरी सोफिया नावाच्या मॅमची ट्रिप आहे. मॅम तर येताना दिसतात वाटतं याचे. बघूया सीट वगैरे येतो पुढं. तर मित्रांनो शेवटची ट्रिप होती, त्याचे 232 रुपये आपल्याला भेटलेत आणि ओव्हरऑल आपली अर्निंग झाली आहे आता 3,284 रुपये. आणि आता वाजले तुम्ही बघू शकता 3 वाजून 10 मिनटं झालेत. आणि गाडी आपली बघू शकता 200 लगभग 40 किलोमीटर झाला रनिंग. तर मित्रांनो असं बोलायला गेलं तर ओव्हरऑल आपलं CNG आता म्हणजे टोटल मी बोलतो 800 रुपयाचा CNG गेला असेल, 800-850चा. म्हणजे जर आपलं आत्ताचं काल रात्री 7 ते आता मॉर्निंग 7 वाजेपर्यंत, आता 7 वाजून 11 मिनटं झालेत. तर टोटल आपला प्रॉफिट सांगतो फक्त 2400-2450च्या आसपास झालेला आहे. आणि आपल्याला अजून पुढचे 12 तास करायचे. तर मी आता इथं लोहगावला आलो. लोहगावमध्ये तर लोहगावमध्ये भारत पेट्रोल पंप दाखवतो. हे भारत पेट्रोल पंप आहे. CNG पण इथं असतं. लोहगावमध्ये एकच CNG पंप आहे. जो कोणी इथं राहत असेल किंवा इथं CNG भरलं त्यांना माहीत असेल, हा भारत पेट्रोल पंप आहे CNG वाला.
तर या पंपाचं वॉशरूम वगैरे फ्रेश वगैरे होण्याची सुविधा आहे. तर मला याच्या अगोदर एका माझ्या आधीच्या 24 तासाच्या व्हिडिओमध्ये पण कोणीतरी विचारलेलं की दादा तू फ्रेश वगैरे कुठं होतं वॉशरूम वगैरे. तर मी हेच बोललो की बघा असे पुण्यामध्ये पण आणि आउटसाईडला पण असे कितीतरी पेट्रोल पंप वगैरे आहेत. सेल पेट्रोल पंप वगैरेच्या जागी तर चांगली सुविधा असते वॉशरूम वगैरे फ्रेश होण्यासाठी लेडीज जेंट्स वगैरे. तर मला मी इथं अगोदर पण फ्रेश वगैरे झालं म्हणून मला माहिती आहे. तर मी आता इथं जवळच ट्रिप ड्रॉप केली म्हणून डायरेक्टली इथं आलो. तर आता आपण ब्रश वगैरे करूया, तोंड वगैरे धुतो आणि चाय वगैरे एकदम फ्रेश होऊया. म्हणजे आता 7 वाजून 12 मिनिटं झाले, 7:45च्या आसपासपर्यंत आपण रेडी होऊया. आणि त्यानंतर आपली जी पुढची जर्नी आहे, पुढचे 12 तास आपल्याला जे कम्प्लीट करायचे ते कम्प्लीट करूया. आणि मला हे पण बोलायचं आहे की रात्री म्हणजे माझ्यामध्ये 5:30च्या थोडा ऑर्डरचा फ्लो स्लो झाला आणि प्लस रेट पण कमी भेटले मला. ही जी ट्रिप आहे ना ही पर किलोमीटर 15 रुपयांनी भेटली. जी शेवटची होती 232 रुपयाची, 15 किलोमीटरला मला वाटतं 232 रुपये भेटलेत. तर म्हटलं ठीक आहे, ट्रिप तर नव्हती वाजत, त्यामुळे त्याला घेऊन निघूया, सिटीकडे जाऊया. त्यामुळे एक्सेप्ट केली आहे. आणि त्यानंतर त्यानंतर रात्री एक हा एवढा फायदा झाला की आपल्याला जास्त इथं ते रनिंग करावी नाही लागली आणि गाडीने पण ॲव्हरेज चांगला दिला. आणि मेन एसी बंदच होता रात्रीचा. आता मॉर्निंग झाली, आता एसी वगैरे लावावंच लागेल कारण ऑफिस वगैरे आणि थोड्या वेळाने आता ऊन येईल तर एसी लागलंच. पण एवढा काय प्रॉब्लेम नाही, आपली गाडी एसी मध्ये पण तेवढाच ॲव्हरेज देते. मी हे नोटीस केले, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाहीये. तर असं कोणा वाटत असेल की आपण एसी लावतो ॲव्हरेज कमी, मी बोलतो 10-15 किलोमीटरच्या वर तेवढाच एक तर 10-15 किलोमीटर कमी काय जास्त एवढाच फरक पडणार, त्याच्यावर काय फरक पडत नाही. हे माझा एक्सपिरियन्स आहे. तर एकदा तुम्ही स्वतःहून एक्सपिरियन्स करून बघा. जेव्हा कस्टमर येतात तेव्हा तुम्ही कूलिंग करण्यासाठी 2 वर करण्यापेक्षा आधीच 1 वर कंटिन्यू ठेवा. बघा तुमचा एसी आहे आणि गाडीचा ॲव्हरेज आहे ना प्रॉपर चांगला भेटेल. आणि अजून एक गॅजेट वगैरे आम्ही बघितलं फ्लिपकार्टवर वगैरे, ते एक दिवाळीत मागवणार आहे, ते पण आल्यावर मी तुम्हाला दाखवल. आणि एक स्कर्टन्स वगैरे आहे ते ऑर्डर केला, आज येतील कदाचित. हे तुम्ही बघता 750ला, हे पण लावले तरी तुम्हाला म्हणजे थोडंफार आतमध्ये ऊन कमी येईल आणि गाडी कूलिंग थोडीफार जास्त होईल. तर ठीक आहे मित्रांनो. तर आता आणि मित्रांनो जर तुम्ही इथपर्यंत आला असेल तर आता अर्धा तुम्ही माझी ही व्हिडिओ पूर्ण बघितली तर आपला 24 आवर्सचा जो चॅलेंज तो अर्धा कंप्लीट झाला आहे आणि बाकीचा अर्धा चॅलेंज मी पार्ट 2 मध्ये टाकणार आहे. तर तो पार्ट 2 बघण्यासाठी माझ्या या व्हिडिओला आजचा जर तुमचा हा जो माझा कंटेंट तुम्हाला आवडला असेल आणि माझी माहिती मी जी आहे ती डायरेक्टली देतो नाही, व्हिडिओमध्ये दाखवतो किती रेट काय वगैरे. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी जो पार्ट 2 टाकल तो तुम्हाला लगेच बघता येईल. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि बाकी काय तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा रिस्पॉन्स नक्की दिला. माझी इंस्टाग्रामची पण आयडी आहे, मी त्याच्यावर पण मिनी लॉक टाकणार आहे. तर तुम्हाला असं काय वाटत असेल तर डायरेक्ट मला इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता, मी त्याच्यावर पण नक्की रिप्लाय देईल. तर पार्ट 2 बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.